नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सिडको परिसरातील सावतानगर जवळील खांडेमळा भागातील एका विहिरीत 21 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याने सोमवारी सकाळी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। मृत युवकाचे नाव शुभम बाळू व्यापारी, राहणार लक्ष्मीनगर महाले फार्म जवळ असे असून तो गेल्या 16 जानेवारी पासून घरातून बेपत्ता होता। स्थानिक नागरिकांना विहिरीत मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर सिडको पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला। कुटुंबियांना दिलेल्या माहितीनुसार शुभम 16 जानेवारी रोजी घरातून निघून गेल्यानंतर परत न आल्याने त्याची बेपत्ता म्हणून तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। आम्हाला काही दिसलं नाही म्हणजे काही कटकट वगैरे काही काही कटकट मग काय झालं काही नाही असं हेच मिसिंग होतं का भाऊ? हा किती दिवसापासून? तो 16 शुक्रवारपासून निकाल लागला त्याची बाजू आम्ही नाही शोधलं त्याला। निकाल परवा लागेल का? त्या दिवशी सकाळी 9 साडेनऊ 9 वाजता गेला तो सकाळी घराच्या बाहेर। म्हटलं येईन त्याला एक तर जेवण बी नाही करत होतो। म्हटलं येईन आलाच नाही, आम्ही नाही शोधलं तर तक्रार बिक्रार नव्हती केली पोलीस केली स्टेशनला? होती. केली होती ना मिसिंगची?